राज्यात कांदा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून बाजारात मिळणारा दर उत्पादन खर्चही भरून काढत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वाढतं बियाणे, खते, औषधं, मजुरी आणि सिंचन खर्च यामुळे कांदा लागवडीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गंगापूर येथील महिला शेतकरी सीता ज्ञानेश्वर ठोसर यांनी कांदा पिकवण्यासाठी स्वतःचे दागिने गहाण ठेवावे लागल्याची व्यथा व्यक्त केली. शेतीसाठी कर्ज आणि उसनवारीचा आधार घ्यावा लागत असून उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारभाव अत्यंत कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. कांद्याचे दर वाढले की ग्राहकांच्या हिताचा विचार केला जातो, मात्र दर घसरल्यानंतर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना कांदा उत्पादकांमध्ये आहे. त्यामुळे कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित योग्य व हमीभाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. शेतकऱ्यांच्या या व्यथेमुळे कांदा उत्पादकांच्या समस्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे, मंचर. लालूच दाखवली, पण त्यांनी महागाई एवढी वाढवली ना की आता परिस्थितीत कुठली गोष्ट घ्यायची म्हणजे घ्यायला झालं तरी घेऊशी वाटत नाही. म्हटलं बाबा एखादी गोष्ट घ्यावं, मुलांना करून खायला घाला, आत्ताच्या परिस्थितीत ते सुद्धा आवश्यक म्हणजे ते सुद्धा जमत नाही. सरकारने काय केलंय, सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या महिलांनी काय केलं, स्वतःच्या घरातला दागिना गहाण ठेवलाय, कांद्याच्या माळा घालून आज हिंडावं लागलं त्यांना. एवढी त्यांच्यावरची परिस्थिती आली. सरकारने फक्त लाटण्याची लालूच दाखवून त्यांना खरेदी केलं आणि त्यांचा भाव अक्षरशः 5 ते 6 रुपये त्यांना महिन्याला रस्त्यावरती आणलेलं शेतकऱ्यांना एवढं सरकारने केलेलं आहे. फक्त लाटण्याची लालूच दाखवतो, आम्ही 1,500 रुपये देतो, महिलांचं हाय आपलं कुठेतरी सरकार आपला देश वाचवल किंवा आपल्या देशाला कुठेतरी प्रगतीच्या याच्यावरती नाही म्हणून महिलांनी त्यांना आपलं स्वतःचा भाव म्हणून त्यांना आपलं हे केलं. पण त्यांनी अक्षरशः शेतकऱ्याला पूर्णपणे रस्त्यावरती आणलं. आज शेतकरी राजा नव्हतं, पण आज शेतकरी राजा नव्हतं, त्या दरिद्रीच्या लाईनीवरती चाललेला म्हणायचं. तर शेतकरी फक्त शेतकरी हा नावाचा शेतकरी आहे. तरी तर प्रत्येक गोष्टीला पावसाळ्याने सामोरं जायचं. वीज, वारा, बिबट्याचं वातावरण, त्याला तुमची लाईट असू दे, त्याला प्रत्येक गोष्टीला शेतकरी सामोरे जाते. पण त्याची भावनाचा सरकार विचार करत नाही. सरकार फक्त त्याचा तो बघतो, पण शेतकऱ्याच्या भावना कोणी विचार करत नाही. आज तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही माझ्याजवळ राहता, तर मला मत द्या, तुमच्याकडे भावना असेल तर आम्ही पूर्ण करू. पण ज्यावेळेस तुम्ही सत्य होतं त्यावेळेस मी काय त्यांच्या जवळ गेले ना, मी दादा असं आहे, माझं असं काल आहे, असा परिणाम झालेला आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, तुम्ही थोडीफार आम्हाला मदत करा. नाही तुम्ही पुढे या, नाही तुम्ही उद्या, नाही तुम्ही परवा, त्या पद्धतीने शेतकऱ्याला तो पुढचा मार्ग दाखवत जातो. कुठल्याकडे लोन पाहिजे, बाबा आम्हाला लोन पाहिजे, आम्हाला लोन द्या, आम्हाला शक्तीसाठी आम्हाला कर्ज पाहिजे, आणि तुम्ही काय तर आम्हाला मदत सहकार्य करा. त्यासारखं करा, तुम्ही एवढी कागदपत्र आणा, हे करा ते करा. तुम्ही त्यात आमचे 10-15 हजार रुपये तुम्ही त्या कागदपत्रासाठी गोळा करता, नंतर तुम्ही ते पैसे आम्हाला देता. आम्हाला देता तर देता तुम्ही त्यांचे व्याज सगळं प्रत्येक गोष्टी तुम्ही व्याज सगळं वाढवतात. मग शेतकरी मला तुम्ही करावं शकत, मला तुम्ही सरकारने शेतकरी करा. आज तुम्ही 10 कांद्याला 5-6 रुपये दिल्यावरती एक पिशवी 300 रुपये जाते म्हटलं, त्याच्या मागचं भांडवल, त्याच्या मागचं महिला मजूर, स्वतःची तर मजुरी कधी लावत नाही का, तो तर आपला माल आहे, त्या तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे, तो त्याचं कष्ट नाही. पण यांना काय म्हणजे कामगारांचं ते मजुरी तर देणारच ना, खत औषध त्यांना घालणारच आहे, तर ते नाही घातलं तर कांदा निघणार नाही, बरं की साठवता येणार नाही. सगळी प्रोसेस करून प्रत्येक वातावरणाचा विचार करून आम्ही इथपर्यंत पोहोचतोय, पण आमच्या हाती फक्त केवळ 0 आणि 0च लागतं. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.